सो कार्यक्रमाचा सुरुवात करत असताना मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारायचा आहे की आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला असतो बरं? तर ज्या क्षणी आपल्याला काही पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येतो किंवा ज्यांना पगार 1 तारखेला मिळत असेल तर 1 तारखेला पगार मिळाल्यावरती जो आनंद आपल्याला होतो, सो तो आनंदाचा दिवस फार सगळ्यांसाठी महत्वाचा असतो. हा आनंदाचा दिवस बरेच दिवस चालतो, पण अनेकांच्या बाबतीत असं होतं की हा आनंदाचा क्षण अगदी महिन्याच्या 30 तारखेपर्यंत किंवा पुढचा पगार येईपर्यंत टिकून राहतो का? तर अनेकांचं याबाबतचं असं उत्तर असतं की आमचा आनंदाचा क्षण हा 15-20 दिवसापर्यंत असतो, नंतर शेवटचे 8-10 दिवस आम्हाला काही समस्या राहू शकत असते, आमचे पैसे संपून गेलेले असतात किंवा संपतील असं वाटत असतं. जसं हे महिन्याला वाटत असतं आपल्याला, तसं आपल्यातल्या अनेकांना वाटत असतं की माझ्या पूर्ण भविष्यात मला अगदी माझ्या मृत्यूपर्यंत, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी कमवलेले पैसे किंवा मी कमवत असणारे पैसे हे मला पुरेसे पडणार आहेत का, याबद्दलची धास्ती, चिंता, काळजी, एन्झायटी हा अनेकांसाठी फार महत्वाचा मुद्दा असतो आणि यामुळेच आर्थिक नियोजन करण्याची गरज असते. सो आर्थिक नियोजन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग का करायचं असतं, तर एन्झायटी कमी करण्यासाठी म्हणून आपण आर्थिक नियोजन करत असतो. सो महागाईचा दर हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आजच्या काळात झालेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ऑफिशियल आकडेवारी ही 6 ते 7% महागाईच्या दराची राहते, पण जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर मुलांच्या शाळांची फीज किंवा हॉस्पिटलचे बिल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जर आपण आपला मेन्यू, ज्या आपल्या फेवरेट रेस्टॉरंट्समध्ये जात होतो आपण, तर 5 वर्षापूर्वीचं मेन्यू कार्ड आणि आजचं मेन्यू कार्ड, म्हणजे अगदी साधा वडापाव किंवा वडा सांबार देखील ज्या पटीत वाढत गेलं तर आपण बघितलं तर आपल्याला ही महागाई 10 ते 12% जास्त प्रमाणात प्रॅक्टिकली वाढत असताना आपल्याला दिसत असते. या क्षणी होतं का की आपण एक गोष्ट शिकलेले असतो की आपण पैसे हे वाचवले पाहिजेत, आपण सगळेच्या सगळे महिन्याला मिळालेले पैसे खर्च केले नाही पाहिजेत. याबाबत तर आपण सगळेच जण ठाम असतो, आपण पैसे थोडेसे त्याच्यातले वाचवतो, पण हे पैसे सेव्हिंग अकाउंट वरती नुसते वाचवल्याने होतं काय? सेव्हिंग अकाउंट वरती 3% आपल्याला साधारणपणे हे व्याज मिळतंय, पण 10 ते 12% जर हा महागाईचा दर असेल आणि ती मिळणारे 3% जरी आपण टॅक्स लॅबमध्ये 30%च्या टॅक्स लॅबमध्ये जर असू तर आपल्याला होतं असं की त्या 3%तला देखील 1% आपला निघून गेलेला असतो टॅक्स पोटी. सो प्रॅक्टिकली 2% हातात राहतात. सो ही काही पैसे वाचवणं आणि पैसे सांभाळणं हे आपण एखादं जर कल्पना केली की एखादी कोल्ड्रिंकची बॉटल ओपन करून जर ग्लासामध्ये आपण ते कोल्ड्रिंक ओतलं आणि लगेच प्यायला गेलो तर त्याच्यातला जो चुरचुरीतपणा जो आहे तो तसाच इंटॅक्ट असतो. पण समजा मी हा ग्लास असाच ठेवून दिला आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण हे कोल्ड्रिंक पिऊ असं ठरवलं तर त्याच्यातला हळूहळू कार्बन डायऑक्साईड उडून जातो आणि नंतर ते साधं सरबत लागायला लागेल. सो तसंच होतं आपल्या पैशाचं देखील. जर 10 ते 12% जर महागाई वाढत असेल प्रॅक्टिकली, तर आताची म्हणजे एखाद्याच्या अकाउंटवरती जर समजा 10 लाख रुपये त्यांनी साठवून ठेवलेले आहेत, तर त्या 10 लाख रुपयामधनं आज जाऊन जितक्या वस्तू आणि सेवा विकत घेता येतील, अगदी पुढच्या वर्षी देखील याच वस्तू आणि सेवा विकत घ्यायचं ठरवलं तर त्याला ते 10 लाख पुरणार नाही. तेवढ्याच वस्तू आणि सेवा घ्यायला त्याला जर महागाईचा 10 ते 12% आकडा बघितला तर आपल्याला 1,20,000 अजून राहतील. आणि जर त्याच्यामध्ये 10 लाखाचे सेव्हिंग बँकेवरती 3% वाढून आणि 1% टॅक्स पोटी जाऊन जर त्यामध्ये फक्त वाढ 2%चीच झालेली असेल तर 10 लाखाचे 10,20,000 झालेले असतील. पण गरज प्रॅक्टिकली विचार केली तर 10 लाखाचे 11 लाखाच्या पलीकडे होणं गरजेचं होतं. पण हीच गोष्ट ज्याला 4-5 वर्षाची
होते त्यावेळेला जाणवतं हे की 10 लाखाच्या गोष्टी ज्या विकत घ्यायला आज आपल्याला मिळतात तेवढ्याच वस्तू आणि सेवा आपण 5 वर्षानंतर घ्यायला गेलो तर आपल्याला साधारणपणे 15 ते 17 लाख रुपये त्यासाठी लागू शकतायत. आणि जर आपल्याला सेव्हिंग बँकेच्या अकाउंटचा जो व्याजदर आहे त्याच्याने जर साठवलेल्या पैशाचे 10 लाखाचे त्याला 11.5-12 लाखच झालेले असतील तर स्ट्रेट अवे ही 4 लाखाची जी गॅप येते ती हा महागाईचा राक्षस आपल्या सेव्हिंग्सना अक्षरशः खाऊन टाकतोय. आणि त्यामुळे आर्थिक चिंता अनेकांच्या बाबतीमध्ये ही निर्माण होत असते. त्यामुळे आर्थिक नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इन्फ्लेशनचा दर. आणि त्यामुळे उद्याचा जो वाढणारा खर्च आहे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर आपण बघितलं तर एक 10 वर्षापूर्वी जे काटकसरीने चालणारं घर देखील 15,000 चालायचं, आज तेच काटकसरीने चालवणाऱ्या घरासाठी सुद्धा 40,000 रुपये लागतात. म्हणजे या काटकसरीने चालणाऱ्या घरामध्ये अगदी तुम्ही जो साबणाचा टूथपेस्टचा ब्रँड जरी वापरत असाल त्यात जरी तुम्ही बदल केलेला नसला तरी देखील त्याची किंमत ही 10 वर्षामध्ये ऑलमोस्ट 100 ते 150% वाढलेली आहे. सो अशा प्रकारे जो खर्च वाढत चाललेला आहे त्यामुळे आपल्याला दिसेल की अजून 10 वर्षानंतर हाच 40,000चा खर्च साधारण 1 लाखावरती गेलेला आहे. आणि 2044 साली हाच खर्च 2.5 लाखापर्यंत दर महिन्याला जाणार आहे. आणि अशा परिस्थितीत ज्या वेळेला 2044 साली किंवा त्या दरम्यानच्या काळात जर पूर्णपणे आपण रिटायर्ड आयुष्य जगणार असू किंवा या क्षणाला देखील आता आपण रिटायर्ड आयुष्य जगत असू तर आपल्याला मिळणारं व्याजातलं जे उत्पन्न आहे तर ते तर 7-7.5%नीच वाढतंय आणि त्यापेक्षा लागणारा खर्च हा खूप जास्त आहे. बघा 0.5% दर महिन्याला जरी आपण वापरून ठरवलं आणि 6% दर वर्षी खर्च करायचे असं ठरवून जरी जगायचं ठरवलं तरी 2044 साली 2.5 लाख रुपये दर महिन्याला मिळवायला आपल्याकडे किमान 5 कोटी रुपयाचा कॉर्पस असला तरच अनेकांना रिटायरमेंट घेता येणार आहे. अन्यथा आजचा काळ असा आहे की आजच्या तरुणांना जो आज खर्च वाढवत चाललेले आहोत आपण ज्याच्यामध्ये थोडेसे पैसे त्यांनी साठवले जरी पण त्या पैशाला जर नाव दिलेलं नसेल तर पैसे साठतात. मग नंतर घर घ्यायचं ठरतं, डाऊन पेमेंट करण्यासाठी सगळेचे सगळे पैसे वापरले, पुन्हा काही वर्षानंतर पैसे साठवले, मुलाच्या शिक्षणासाठी लागले, पुन्हा सगळे खर्च आपण करून टाकले. अशा प्रकारे हे पैसे आपण जसे खर्च करत जात असतो, साठवतो खर्च करतो, साठवतो खर्च करतो, असा करत असताना एक आजच्या पिढीतल्या लोकांना त्यांच्या वयाच्या 50-55 पर्यंत काही अडचण येणार नाही. लाईफस्टाईल पण वाढत जाईल, सगळ्या गोष्टी उत्तम होत राहतील. पण एक गोष्ट होईल की रिटायरमेंटसाठी आपल्याकडे पैसेच राहणार नाहीत. आणि जर रिटायरमेंटसाठी आपल्याकडे पुरेसे पैसेच नसतील तर अक्षरशः मरेपर्यंत काम करण्याची वेळ अनेकांच्या बाबतीत येऊ शकणार आहे. इतक्या प्रमाणात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आता या महागाईला तोंड देण्यासाठी अनेक गोष्टी असतात, तर त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ऍक्टिव्ह इन्कम प्लस पॅसिव्ह इन्कम. सो लक्षात घ्या, अनेकांना वाटत असतं की पॅसिव्ह इन्कम फार महत्वाचं आहे. पॅसिव्ह इन्कम सोबतच आपण ज्या क्षेत्रात अत्यंत तज्ज्ञ आहोत असं आपण कमवत्या वयामध्ये असू तर आपलं ऍक्टिव्ह इन्कम सोर्सेस देखील त्यावर कॉन्सन्ट्रेट करणं हे देखील फार महत्वाचं आहे. त्यातनं निर्माण झालेल्या पैशाला आपल्याला पॅसिव्ह इन्कम सोर्सेस मध्ये इन्व्हेस्ट करता येईल. आता ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम मधला फरक नक्की काय, तर ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे ज्या उत्पन्नासाठी तुम्ही ऍक्टिव्हली काम करत असता, तुम्ही तुमचा वेळ आणि मेंटल रिसोर्सेस ज्या गोष्टीसाठी देऊन पैसे निर्माण करता त्या गोष्टी झाल्या ऍक्टिव्ह इन्कम. आणि ज्या वेळेला तुमचे मेंटल रिसोर्सेस आणि वेळ न देता देखील तुमच्यासाठी एक व्यवस्था काम करत असेल आणि जर तुम्हाला पैसे आणून देत असेल तर त्याला म्हटलं जातं पॅसिव्ह इन्कम. आजचे जे कोणी श्रीमंत मंडळी म्हणून आपण ओळखतो किंवा तुमच्या संपर्कात जरी असतील तर ते लक्षात घ्या, ते फक्त ऍक्टिव्ह इन्कम वरती श्रीमंत झालेले नाही आहेत.
खूप मोठ्या प्रमाणात जी लोक श्रीमंत झालेली आहेत ती साधारणपणे ऍक्टिव्ह इन्कम प्लस पॅसिव्ह इन्कम अशा 2 सोर्सेस मधनं श्रीमंत होत असतात. असं पॅसिव्ह इन्कम साठी खूप वेगवेगळे ऑप्शन्स आपल्या समोर उपलब्ध असतात. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा सोर्स आपण म्हणून ज्या गोष्टीकडे जातो तो म्हणजे आपण इन्शुरन्स याला आपण गुंतवणूक समजून बसतो किंवा पॅसिव्ह इन्कम आहे असं समजून आपल्या ओळखीत नात्यात कोण ना कोणतरी एजंट असतो आणि आपल्याला सांगतो की इन्शुरन्स पॉलिसी कशी महत्वाची आणि इन्शुरन्स तुम्ही घ्या. पण खरंच भारताचं दुर्दैव आहे की आपण गुंतवणूक म्हणून इन्शुरन्स घेतो आणि खूप लोकांची त्यामध्ये फसगत होते. मित्रांनो, इन्शुरन्स ही आपली सेफ्टी असते. जर आपल्या ऍक्टिव्ह इन्कम जे आहे त्या ऍक्टिव्ह इन्कम मिळवणारा माणूस जर हयातीत राहिला नाही तर काय होईल, तर ते इन्कम प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून इन्शुरन्स ची रचना केलेली आहे. इन्शुरन्स हे पैसे कमवण्याचं साधन नाही. इट्स नॉट अन इन्व्हेस्टमेंट, इट इज एक्सपेन्स. आणि इन्शुरन्स बाबतीत विचार करताना लक्षात घ्यायला हवं की टर्म इन्शुरन्स इज द ओनली बेस्ट इन्शुरन्स. त्या पलीकडे त्या इन्शुरन्स मधनं मला पैसे परत मिळणार असतील तर अशा प्रकारचा जो प्लान असतो, म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारायचा जो प्लान असतो आणि सामान्य माणसाला अशा प्रकारे एका दगडात 2 पक्षी मारायला सांगितलं की तो खूप खुश होतो की जर मी जगलो तरी मला पैसे परत मिळणार आहेत आणि मी नाही जगलो तर घरच्यांना हे पैसे मिळणार आहेत. पण त्यात एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही की इन्शुरन्स कम्स अंडर IRDA आणि IRDAच्या नियमांप्रमाणे वेगवेगळ्या हेडर्स खाली एक्सपेन्स रेशिओ हा अजून आपल्याला 45% नेता येत असतो. आणि तुमच्या 100 रुपयातले जर 45 रुपये हे जर फक्त एक्सपेन्सेस पोटीच जाणार असतील तर इट इज डेंजरस. आणि त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे. इन्शुरन्स पोटी जे काही आपले पैसे जातात तर ते पैसेवरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण होतं असं की आपण जेव्हा बँकांमध्ये जातो त्यावेळेला बँकेचे जे कोणी अधिकारी मंडळी आहेत ह्यांना ह्या इन्शुरन्स पॉलिसीज विकण्याचं टार्गेट दिलेलं असतं आणि हे टार्गेट संपवण्यासाठी ते तुमच्याशी प्रचंड गोड बोलून इन्शुरन्स पॉलिसीज वेगवेगळे, अगदी मी तर असं देखील पाहिलेलं आहे की अगदी काही जणांनी म्युच्युअल फंड मागून देखील त्यांना इन्शुरन्स पॉलिसीज दिली जाते. कारण का तर बँकेच्या अधिकाऱ्यांना 2-3 वर्षानंतर तुम्हाला तोंड दाखवायचीच गरज नसते. त्यांना माहिती असतं मी काय या सीटवरती नसणार आहे परत ज्याला तुम्ही 2-3 वर्षानंतर विचारायला याल त्याला दुसरा कोणीतरी असेल आणि तो तुम्हाला बसवेल, तो तुम्हाला चहा कॉफी पाजून शांत करेल आणि पहिल्याच्या नावाने वाईट बोलेल आणि त्यानंतर दुसरा आपली स्कीम काढून आपल्याला एक्सप्लेन करायला येईल. पण यात होईल असं की पहिल्याच्या नावाने टार्गेट विकून जातो, दुसऱ्याचे टार्गेट विकतो. पण सामान्य माणसाच्या आयुष्यासाठी पॅसिव्ह इन्कम जनरेट होऊन त्यांच्या आयुष्याच्या टार्गेटसाठी पैसे जमणं हे होत नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पेन्शन प्लॅन हा देखील आपल्याकडे इन्शुरन्स अंतर्गतच येत असतात. सो त्यामुळे कुठल्याही प्रकारे ही ना पेन्शन प्लॅन आहे असं जर आपल्याला कोणी सांगत असेल तर लक्षात घ्या इन्शुरन्स प्लॅनच त्यातनं आपल्याला दिले जातो आणि इन्शुरन्स प्लॅन म्हणजे 45% एक्सपेन्स रेशो. सेकंड इज रिअल इस्टेट इज अ व्हेरी नाईस ॲसेट ज्याच्यामध्ये आपल्याला एक फिजिकल प्रॉपर्टी मिळत असते आणि ती तुम्ही रेंटवरती देऊन पॅसिव्ह इन्कम सुरू करू शकता. फक्त अशा प्रकारे ज्या क्षणी आपण रेंट आउट केलेलं असतं आणि त्याच्यातनं आपल्याला भाडं सुरू होतं त्यावेळेला ती नक्कीच पॅसिव्ह इन्कम आहे. पण ज्यांनी मल्टिपल लोकेशन्सवर जागा घेतल्यात आणि ते भाड्याने दिलंय आणि मी त्याच्यातनं भाडं मिळवीन आणि हीच माझी पेन्शन वगैरे असेल असा विचार आपण करत असू तर पुन्हा आपण चेक करायला पाहिजे की हे ऍक्टिव्ह इन्कम आहे का पॅसिव्ह इन्कम आहे. कारण का तर पुन्हा मग ते एजंटच्या मागे लावा आणि मग कॉन्ट्रॅक्ट साईन करा 11 महिन्याचे, मग कोण भाडं देतंय कोण भाडं डिले करतंय का यावरती लक्ष ठेवा. मग हे परत जर ह्याच्यामध्ये आपला मेंटल एनर्जी आणि वेळ दोन्ही गोष्टी जात असतील तर देन इट इज नॉट अवर पॅसिव्ह इन्कम. सो त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी देखील रिट्स हा पर्याय असतो.
म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, म्हणजे ज्याच्यामधले सगळ्यात जे तज्ज्ञ रिअल इस्टेटमधले एक्सपर्ट्स आहेत ते ठरवतात कुठे गुंतवणुका रिअल इस्टेटमध्ये करायच्या आणि रेंट यील्ड सगळ्यात जास्त कुठे आहे, आणि त्याप्रमाणे जर त्याच्यात आपल्याला ॲप्रिसिएशन मिळत असेल तर कुठल्या प्रॉपर्टी सेल आउट करायच्या. सो अशा प्रकारे अगदी 10-11% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स रिअल इस्टेट्स स्टेबली मिळवून देऊ शकत असतात. रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राइस फॉल होण्याची शक्यता अजूनच कमी झालेली असते. त्यामुळे रिअल इस्टेटमधनं इन्व्हेस्टमेंट्स हा पर्याय आवडतो लोकांना. पण आपल्या राहत्या घराला आपण इन्व्हेस्टमेंट मानू शकत नाही, कारण का ते आपलं कन्झम्पशन आहे, आपण राहतोय तिथे. जर त्या राहत्या 1-1.5 कोटीच्या घराची किंमत काही 7 कोटी झाली म्हणून आपण विकायला जाणार नाही आहोत, 10 कोटी झाली तरी आपण विकायला जाणार नाही आहोत, आपण ते राहतोय त्या घरामध्ये. सो त्यामुळे जर किंमत किती वाढली तरी आपण जर विकणार नसू आणि त्याच्यातनं उत्पन्न मिळणार नसेल तर इट्स नॉट आवर पॅसिव्ह इन्कम, सो इट्स नॉट आवर ॲसेट. सो रिअल इस्टेट वेन इट इज ॲसेट, ज्या वेळेला आपण त्याला भाड्याने दिले असेल आणि भाडं आपल्याला मिळत असेल. सेकंड इज बँक FD इज ऑल्सो व्हेरी नाईस पॅसिव्ह इन्कम, की ज्याच्यामधनं आपल्याला काही न करता दर महिन्याला, दर वर्षाला, क्वार्टरली जे आपण ठरवू त्याप्रमाणे आपल्याला व्याज मिळायला लागतं आणि त्या व्याजावरती आपल्याला जे दर महिन्याला व्याज मिळायला लागतं त्या व्याजातनं खूप छान प्रकारे आयुष्य अनेक रिटायर झालेले लोक देखील जगत आलेले आहेत आतापर्यंत. फक्त गंमत अशी आहे की व्याजाचे दर हे गेल्या काही वर्षांमध्ये खूप प्रमाणात कमी कमी होत झालेले. म्हणजे जर काही सिनियर मंडळी असतील तर त्यांनी बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे 12%, 11% असा असलेला फिक्स डिपॉझिटचा दर होता. म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचं हे मी का मानतोय की ज्या वेळेला जर आपल्याला काही रिस्क न घेता 12-13% फिक्स व्याज मिळू शकत होतं, तर त्यावेळेला आपल्याला व्हॉलेटाईल इन्व्हेस्टमेंट ज्या वर खाली होऊ शकतात अशा काही करायची आवश्यकताच नव्हती. महागाई 7-8% होती, 12-13% आपल्याला फिक्स डिपॉझिट मधनच व्याज मिळत होतं. या गोष्टी खूप छान होत्या. पण अडचण मुळात कुठे निर्माण झाली की जसजसं देशाची प्रगती होत जाते त्यावेळेला व्याजाचा दर कमी करत जाणं ही रिझर्व्ह बँक, सरकार या सगळ्यांचीच गरज तयार होते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न लोकांचं वाढत जातं आणि या इतक्या वाढत्या उत्पन्नात इकॉनॉमीला मोठं करण्यासाठी, इकॉनॉमीला बूस्टर डोस देण्यासाठी व्याजदर कमी देत राहणं हे गरजेचं होत जातं. जर तुम्ही विकसित देशांमध्ये बघाल तर हाच व्याजदर 2 आणि 3% आलेला आहे. अनेक जे जपान सारखे देश आहेत तिथे तर आपण बघितलं तर हा मायनसमध्ये गेला. म्हणजे 1 लाख बँकेमध्ये आपण ठेवत असू तर वर्षभरानंतर आपल्याला 99,500 बँक परत करते आणि म्हणते 0.5% आम्ही पैसे सांभाळले तुमचे, त्याबद्दल आम्ही चार्ज केले तुम्हाला. सो अशा प्रकारे देखील येत्या काळात फिक्स डिपॉझिटचं व्याजाचं गणित बदलत चाललंय. त्यामुळे आपण जरा या ऑप्शनकडे परत एकदा विचार केला पाहिजे. बट फॉर शॉर्ट ड्युरेशन टाइम, जर जेव्हा आपल्या इमर्जन्सीसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे डेट किंवा हेज करून ठेवलेले जे पैसे असतात, हे डेट फंड्समध्ये ठेवलेले किंवा सरकारी कर्ज रोख्यांमध्ये ठेवलेले पैसे हे खूप सेफ असतात. मात्र कॉपरेटिव्ह बँका किंवा जास्त व्याज 2-3% जास्त व्याज मिळते मला, त्यामुळे आपण थोडासा जी ललचाके जर आपण जास्त व्याजापोटी च्या आमिषात गुंतवणुका करायला जात असू तर लक्षात घ्या इथे कमी जास्त होणार नाही आहेत. इथे फिक्स डिपॉझिट्स पूर्णपणे बुडण्याची शक्यता असते आणि दॅट इज व्हेरी व्हेरी रिस्की. सो त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे की फसव्या फिक्स डिपॉझिटच्या योजना किंवा ज्या योजना आपल्याला एक डबल डिजिटमध्ये फिक्स व्याज देण्यासाठी सांगत असतील तर ह्या डेंजरस असू शकतात. म्हणजे आपल्याला सगळ्यांना रामायणातली सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे
की सोनेरी मृग की मारीच राक्षस. सो जे सोनेरी मृग वाटतं तो अनेक वेळेला मारीच राक्षस असू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सोनेरी मृगाला भुलून जास्त व्याजाच्या आमिषापोटी जाणं हे आपण थांबवलं पाहिजे. नेक्स्ट, येस. सो पोस्ट ऑफिसच्या इन्व्हेस्टमेंट्स देखील खूप सगळ्यांसाठी छान राहिलेले आहेत. पीपीएफ सारखी फार छान गोष्ट देखील आहे. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स ह्या देखील लोकांसाठी छान आहे. 8.2% पर्यंत व्याजदर मिळत असतं. तसंच पीपीएफ मध्ये तर आपल्याला पोस्ट रिटर्न्स देखील जे आपल्याला मिळालेले आहेत, व्याज मिळालेले आहे, ते देखील टॅक्स फ्री ची सुविधा असते. फक्त त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपयेच आपल्याला दर वर्षाला इन्व्हेस्ट करता येत असतात. सो पीपीएफ इज ऑल्सो व्हेरी नाईस ऑप्शन. यामध्ये देखील आपल्याला पैसे ठेवता येऊ शकतात. पण जे मंथली इन्कम स्कीम्स आणि अशा काही गोष्टी आहेत तर त्याच्यावरचा आता व्याजदर अगदी 7.5% कमी झालेला आहे. 7.1, 7.2. आणि जसं जसं वाढत जाईल पुढे इकॉनॉमी तर हा व्याजाचा दर कमी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपल्याला ज्या दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजाचं गणित जे आहे पूर्णपणे आपण पोस्ट ऑफिसवरती अवलंबून राहणं हे काय म्हणता येईल, महागाईच्या काळात धोकादायक निर्माण होऊ शकतं. जरी आपल्याला फिक्स व्याज मिळणार असेल तर थोड्या प्रमाणात त्यातली सेफ्टी घेण्यात काहीच अडचण नाही. पण पूर्णपणे कुठल्याच पर्यायाचा स्वीकार करणं हे थोडंसं रिस्की प्रकारातलं आहे. बट इट इज व्हेरी नाईस पॅसिव्ह इन्कम की ज्यात आपल्याला काहीही न करता जर त्यातनं उत्पन्न मिळवायचं असेल तर त्यासाठी व्याज हे एक छान टूल आहे. आता अनेक लोक विचार करतात की शेअर बाजारात ट्रेडिंग करून देखील आम्ही पॅसिव्ह इन्कम निर्माण करू. तर मी पॅसिव्ह इन्कमची सुरुवातीला 2 गोष्टी सांगितल्या की तुमचे मेंटल रिसोर्सेस आणि तुमचा वेळ. न खर्च करता जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर आणि तरच त्याला आपण काय म्हणतो की ती तुमची पॅसिव्ह इन्कम सोर्स आहे किंवा ती तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. शेअर ट्रेडिंग करताना तर आपला जास्तीत जास्त आपला वेळच तिथे आपला खर्च होत असतो. मेंटल रिसोर्सेस, इतके सगळे चार्ट्स, ग्राफ बघा, त्यातनं निर्णय घ्या, अशा प्रकारे निर्णय घ्यावे लागत असतात. त्यामुळे इट इज अ काइंड ऑफ ऍक्टिव्ह इन्कम ओनली. आणि ज्या क्षेत्रात आपण तज्ज्ञ नाही अशा क्षेत्रामध्ये एक 3-4 महिन्याचे 6 महिन्याचे कोर्स करून अजून वर्षभराचा एक्सपिरियन्स घेऊन आपण त्यामधनं दर महिन्याला पैसे कमवायला लागू हे थोडंसं दिवा स्वप्न असल्यासारखंच मला वाटतं. कारण का तर ज्या इंजिनिअरिंग करून आपण 4-5 वर्षाचं शिक्षण घेतलंय, पुढे अजून 4-5 वर्षाचा अनुभव आपण घेतला आणि आता कुठे 1-1.25 लाख रुपयाच्या पगारावरती अनेक जण काम करायला लागलेले असतात. त्याहून जास्त पैसे मी एक 6-7 महिन्याचा ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स घेऊन कमवायला लागेन असं जर आपल्याला वाटत असेल तर ही आपलं टच विथ रियालिटी सुटण्याचा पॉइंट आहे. आणि हम लालच में आ रहे हैं क्या असं आपलं स्वतःला विचारायची ही वेळ आहे. कारण का आता शेअर ट्रेडिंग करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की शेअर ट्रेडिंग आपण करून पैसे दर महिन्याला जर आपल्याला मिळत असतील तर ते पैसे मिळतायत कुठून ना. म्हणजे शेअर ट्रेडिंग करून जो प्रॉफिट होतोय तर जर मला 4,000चा आज प्रॉफिट झालाय ह्याचा अर्थ 4,000चं कोणाला तरी नुकसान झालेलं आहे. आणि जर मला नुकसान झालेलं आहे तर तो कोणीतरी ते पैसे जिंकलेले आहेत. अशा प्रकारचा विन लूज गेम हा सतत शेअर ट्रेडिंग मध्ये चालत असतो. आणि अशा प्रकारची कुस्ती करून दर दिवसाला मी काही पैसे कमवून आणीन आणि मला अधिक एक इन्कम सोर्स निर्माण करीन असं स्वप्न अनेक जण घेऊन असतात. मात्र यामध्ये डॉइश बँक, JP मॉर्गन, मॉर्गन स्टॅनले, बँक ऑफ अमेरिका, आता ह्या सगळ्या ज्या वित्तीय संस्थांची मी नावं घेतोय, ह्या वित्तीय संस्था ह्या भारताची SBI ही जर आपण सगळ्यात मोठी वित्तीय संस्था मानली तर लक्षात घ्या SBIच्या 12 14 पट मोठ्या या वित्तीय संस्था आहेत. आणि ह्या वित्तीय संस्थांनी हायर केलेले जे ट्रेडर्स आहेत, जे कोट्यावधीचं कॅपिटल घेऊन ट्रेडिंग करतायत, त्यांना आपले हे इंजिनियर वीर 3-4 महिन्याचा कोर्स करून ट्रेडिंगचा आलेले
ते त्यांना हरवणार आहेत आणि रोज त्यांच्याकडनं पैसे लुटून आणणार आहेत असं जर दिवा स्वप्न ते पाहत असतील तर मला त्यांना सावध करणं वेळीच हे एक गुंतवणूक सल्लागार म्हणून अत्यंत महत्वाची माझी नैतिक जबाबदारी वाटते की मित्रांनो समजून घ्या. आणि शेअर ट्रेडिंग करणारे लोक फोमो क्रिएट करण्यात खूप एक्सपर्ट असतात, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. मी बघ असे 4-5 हजार असे दिवसाला कमवतो म्हटल्यावरती आणि दाखवलं की इतर माणूस देखील खुश होतो आणि म्हणतो की चला मी देखील शेअर ट्रेडिंग करतो आणि त्यातनं पैसे कमवतो म्हणून तो सुद्धा डीमॅट अकाउंट काढायला धावतो आणि ट्रेडिंग करायला जातो. सो इट इज कंटेजिनियस. म्हणजे काय जाय जसं करोना कसा लगेच स्प्रेड होत होता व्हायरल, सो तसं शेअर ट्रेडिंग हे देखील एखाद्या व्हायरल आजारासारखं वाढत जातं. आणि आज भारताला ब्रिटिश काय बाकी परकीय सत्तांना राज्य करण्याची गरजच राहिलेली नाहीये. आपल्याकडे शेअर ट्रेडिंग सारखी टूल्स आहेत ज्याच्यातनं आपण स्वतःहूनच आपले पैसे जर या परकीय संस्थांना देऊन टाकत असू तर तुमच्यावर राज्य करायची गरजच काय. तर तुम्ही स्वतःहूनच कमवून आणता पैसे आणि आणखीन मी पैसे कमवीन ह्याच्यातनं 2-3% रोज कमवीन, या गोष्टींनी खूपच पॉझिटिव्ह होऊन आपण आपले हार्डन पैसे गमावत चाललेलो आहोत. अनेकांचे अॅन्युअल स्टेटमेंट जर बघितले तर दिसतात की FNO मध्ये केलेले खूप मोठे मोठे लॉसेस हे त्याची साक्ष देत असतात. पण ह्यात होत असतं असं की कधीतरी प्रॉफिट देखील होत असतो, त्यामुळे मनात धुगधुगी ही चालू असते की मी गमावलेले पैसे परत कमवून आणीन. या नादापोटी अनेक जण अनेक काळ पैसे गमवत राहतात. सो ह्या गोष्टीचा एकदा सावध होऊन विचार करायला हवा की शेअर ट्रेडिंग हे अत्यंत डेंजरस आहे. गोल्ड इज व्हेरी नाईस इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आणि येत्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात गोल्ड या इन्व्हेस्टमेंट ऑप्शननी लोकांना महागाईपेक्षा खूप जास्त वाढ दिलेली आहे. सो त्यामुळे ह्या गोष्टीकडे आपण खूप पॉझिटिव्हली बघायला हवं. प्रत्येक गोष्ट डिमांड अँड सप्लाय या गोष्टीवरती अवलंबून असते. तो मोठ्या प्रमाणात चीननी जर सोन्याची विक्री केली तर गोल्ड रेट पुन्हा थोडे उतरताना थोडे जास्त उतरताना भरपूर मोठ्या प्रमाणात उतरताना देखील दिसणारच नाही असं मी काय कुठलाही आर्थिक सल्लागार आर्थिक तज्ज्ञ असं धाडसाचं स्टेटमेंट कधी करणार नाही. आपण इमोशनली विचार करत असतो जे बेस्ड ऑन आपल्या नॉलेजवरती किंवा आपल्या आत्तापर्यंत बघितलेल्या एक्सपिरियन्सेसवरती असतं. पण एनी काइंड ऑफ ॲसेट क्लास इज चंचल. लक्ष्मी ही चंचल असते, त्यामुळे कुठलीही गोष्ट ही कधी खालती जाणारच नाही असं आपण ठामपणे कधीच म्हणू शकत नाही. सो शेअर बाजार, गुंतवणुका आणि म्युच्युअल फंड हा पर्याय हा देखील पॅसिव्ह इन्कमसाठी खूपच महत्वाचा एक ऑप्शन आपल्या समोर असतो. बघा, शेअर बाजारामध्ये कंपनीचा शेअर म्हणजे नक्की काय हे समजून घेणं इज व्हेरी इंटरेस्टिंग. सो एखादी कंपनी जे काही गोष्ट प्रोड्यूस करून, म्हणजे समजा अगदी बिस्किटं बनवणारी कंपनी असेल तर ती बिस्किटं विकून जो प्रॉफिट मिळवते, तर त्यांना जर विस्तार करायचा असेल, त्यांना अजून 1-2 कारखाने सुरू करायचे तर त्यांच्यासमोर भांडवल निर्माण करण्यासाठी 2 सोर्सेस असतात. एक म्हणजे कर्ज आणि दुसरं म्हणजे आपल्याच कंपनीचे शेअर्स म्हणजे ओनरशिप विकणं. सो जर कर्ज घेतलं असेल कंपनीनी तर ते त्यांना फेडणं हे बंधनकारक असतं. त्यांनी 8%, 10% ज्या रेटनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना तेवढा व्याज दर ठरवलेल्या प्रमाणे क्वार्टरली ॲन्युअली हे देत राहायचं असतं. पण ज्या वेळेला भांडवल हे उभं केलेलं असतं शेअर्स विकून, तर तुम्ही देखील त्या कंपनीमध्ये भागधारक झालेले असता. आणि ते भागधारक जे तुम्ही होता तर ते भागधारक असे होता की जर कंपनीचा शेअर आज 5 रुपये पर शेअर कमवतोय आणि तुम्ही या पातळीवरती आलात, पुढे जाऊन तो कारखाना पण ऍक्टिव्हेट झाला आणि 5 रुपये कमवणारा कंपनी आता 15 रुपये कमवायला लागली, तर आपल्या देखील शेअरची किंमत वाढते
आणि जर या वाढलेल्या खर्चामुळे आणि तेवढी बिस्किटं विकली जात नसतील तर 5 रुपयाचा कमवणाऱ्या कंपनीचा उत्पन्न घटून 4 आणि 3 रुपये होत असेल तर आपण घेतलेल्या शेअरची किंमत देखील कमी कमी होत असते. त्यामुळे शेअर बाजारातल्या कुठल्याही कंपन्यांचे भाव वाढतात का, तर असं अजिबातच नाही आहे. लक्षात घ्या, एखादी कंपनी म्हणजे ज्याच्यामध्ये हजारो लाखो एम्प्लॉई काम करत असतात. शेअर बाजाराबाबत विचार करताना जो हत्ती आणि 7 आंधळ्यांची गोष्ट आपण पाहतो तर त्याच्यात प्रत्येक हत्तीच्या ज्या भागाला तो आंधळा हात लावत असेल तर ते अंध व्यक्तीला जी गोष्ट दिसते हाताला लागते त्याप्रमाणे तो विचार करतो की हत्ती म्हणजे बांबू सारखा आहे, हत्ती म्हणजे एखाद्या मोठ्या पिलर सारखा आहे, हत्ती म्हणजे एखाद्या मोठं काहीतरी पोतं आहे, असं तो जे समजत असतो. पण सातीच्या साती अंध व्यक्तींनी घेतलेल्या डिटेल्सचा विचार करून ज्यावेळेला आपण त्या सगळ्याला अमलगमेट करतो त्यावेळेला लक्षात येतं की नक्की कंपनी काय आहे. सो त्यामुळे शेअर बाजारात दिसत जरी असलं हे की असे शेअर्स घेतले वाढले की विकून टाकले आणि कमी झाले तर अजून घेतले, असं इतकं म्हणावं इतकं ते सोपं गोष्ट नसतं. त्याच्यामध्ये खूप रिसर्च अँड ॲनालिसिस ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या आयुष्यभराची पुंजी ही गुंतवत असतो त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग त्यात गुंतवत असतो तर या लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण असणं अत्यंत महत्त्वाचं. आणि त्याच क्षणी तिथे महत्त्व सुरू होतं ते म्हणजे म्युच्युअल फंडांचं. मग म्युच्युअल फंड हे देखील शेअर बाजारात गुंतवणुका करतात. म्हणजे नक्की काय करतात तर लक्षात घ्या, सेबीच्या नियमांप्रमाणे म्युच्युअल फंडाला 1 ते 1.5% 2% असा फार तर 2% एक्सपेन्स रेशो घेऊन तुम्ही 100 रुपये गुंतवत असाल त्यातले 2% हे खर्च होतात. कशावरती तर रिसर्च ॲनालिस्ट, फंड मॅनेजर, तुमचा आर्थिक सल्लागार, होत असलेला मार्केटिंग एक्सपेन्सेस या सगळ्याचा खर्च करून तुमच्या 98 रुपयाची गुंतवणूक ही केली जाते. आणि या 98 रुपयाच्या गुंतवणुकीवरती एक निगराणी आपल्या सगळ्यांना मिळत असते सामायिकरित्या. कोणी गुंतवणूक केली असेल 50,000ची, कोणी गुंतवणूक केली असेल 5 लाखाची, तर कोणी गुंतवणूक केली असेल 5 कोटीची. त्या पटीमध्ये त्यांना युनिट्स मिळतात. पण शेअर बाजाराचं एक्सपोजर हे आपल्याला या म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अत्यंत शिस्तबद्ध आणि त्यावरचं नियंत्रण घेऊन येता येतं, ज्यामध्ये आपल्याला 3 वेज ऑफ कंट्रोल्स यावरती मिळतात. एक म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये सेबीच्या नियमाप्रमाणे चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट किंवा MBA फायनान्स झालेलीच मंडळी शेअर बाजारात हे निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ असतात. अशी 15 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच म्युच्युअल फंडामध्ये फंड मॅनेजर करण्याची प्रोव्हिजन सेबीच्या कायद्यामध्ये आहे. मग ज्यांना 15 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही आहे, जे फ्रेश MBA फायनान्स झालेले आहेत किंवा चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट झालेले आहेत पण 15 वर्षाचा अनुभव नाही आहे, असे मंडळी त्या फंड मॅनेजरच्या हाताखाली रिसर्च ॲनालिस्ट म्हणून काम करत असतात. सो अशी बऱ्याच मोठी टीम ही रिसर्च ॲनालिस्टची पण त्यांच्याकडे असते. त्यामुळे जर म्युच्युअल फंडांनी जर 35-40 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर काही रिसर्च ॲनालिस्टच ठेवलेले असतात त्या प्रत्येक कंपनीवरती लक्ष ठेवण्यासाठी. त्या रिसर्च ॲनालिस्टचं दिवसाभराचं कामच ते असतं की या कंपनीचा CEO कोण आहे, त्यांनी कोणाबरोबर आज कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, काय कंपनीवरती टॅक्सेशन बाबत काय परिस्थिती आहे, कंपनीचं ग्लोबल सेल्स वाढतायत कमी होत आहेत, कंपनीचे कॉम्पिटिटर्स नक्की काय करतायत, ते काही वेगळं नवीन प्रोडक्ट आणतायत आणि त्यामुळे कंपनीचा सेल्स कमी होऊ शकतोय का वाढू शकतोय, की काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे त्यांची, असं सगळं लक्ष ठेवून त्याचं फोरकास्टिंग केलं जातं की ही कंपनी प्रॉफिटेबल असेल का आणि किती काळ ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या ठेवाव्या. सो हे फार गरजेचं आहे कारण आता काळ खूप बदललेला आहे. आपण पूर्वी ऐकलेलं असतं की शेअर बाजारातल्या 4 चांगल्या कंपन्या टाटांच्या, रिलायन्स
बिर्लांच्या अशा कंपन्या आपण घेऊन ठेवायच्या आणि विसरून जायचं. 20-25 वर्षानंतर बघा तुम्ही एकदम त्यामध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली असते वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत खऱ्या ठरल्या, पण आत्ताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सतत बदलत असलेल्या काळामध्ये लक्षात हे घेतलं पाहिजे की हा खांदेपलटांचा काळ आहे. इथे एखादी कंपनी खूप मोठी कंपनी आहे म्हणूनच ती चिरंतन मोठीच राहणार आहे असं या व्यावसायिक जगामध्ये होणार नाही आहे. या जगात जो बदलांना सतत स्वीकारत जाईल तोच या काळात टिकतो. नोकियासारखी केवढी मोठी बलाढ्य कंपनी होती. आपण सगळेजण मोबाईल फोन सुरुवातीला नोकियाचे वापरायचो. आज नोकियाचे फोन वापरणाऱ्या लोकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोकियासारखी मोठी कंपनीचं चित्र पालटलं गेलं. कोडॅक हा कॅमेरासाठी ओळखला जायचा, मग कोडॅक देखील आज कुठेच नाही आहे. काही वर्षांपूर्वी सत्यम कम्प्युटर्स ही केवढी मोठी बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी होती की आजच्या जे TCS, इन्फोसिस अशा ज्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यांना तगडी स्पर्धा देणारी कंपनी म्हणून ओळखली जात होती. पण त्यामध्ये काय झालं हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सो ह्यावरती जितकं रिसर्च अनालिसिस होत असेल, लक्षात घ्या म्युच्युअल फंडांनी ज्या गुंतवणुका केलेल्या असतात, जर सत्यम कम्प्युटर सारखी गोष्ट त्या कंपनीबाबत घडत असेल आणि प्रमोटर्स मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत असतील, तर जर त्यांनी एक रिसर्च अनालिस्टच त्या कंपनीवरती लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेलं असेल तर तुम्हाला याबद्दल अगोदर कळणार आहे का त्यांना अगोदर कळणार आहे की प्रमोटर म्हणजे कंपनीचा मालक हे शेअर्स चढ्या भावानी विकून कंपनीतनं बाहेर पडवायला लागलेला आहे, ह्याची भनक आपल्याला लागणार पण नाही. आणि आपण घेत जातो. जे पेटीएम बाबत आज झालेलं आहे की पेटीएमनी IPO आणला, म्हणजे HDFC बँकेसारखी बलाढ्य बँक जिची सगळीकडे शाखा आहेत, इतक्या मोठ्या बँकेच्या व्हॅल्युएशन पेक्षाही जास्त व्हॅल्युएशनवरती पेटीएमचा IPO आला आणि लोकांनी उड्या मारून पेटीएमचे शेअर्स IPO मध्ये घेतले आणि आज त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे. सो लक्षात घ्या, शेअर बाजारामध्ये पैसे टाकले की वाढतातच हा आपला गैरसमज आहे. शेअर बाजारातनं पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला त्यावरती सुव्यवस्थित नियंत्रण मिळणं गरजेचं आहे. हे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्टचं असेल. सेकंड, हे तुमच्या आर्थिक सल्लागाराचं देखील असेल. कारण का तर तुमच्या आयुष्यात काय घडतंय हे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्टला नाही माहिती. फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्ट हे इकॉनॉमिक डिसिजन्स काय आहेत हे घेत असतात. त्यांना तुमच्या मुलीचं लग्न कधी आहे किंवा तुमची रिटायरमेंट जवळ आली आहे का याबद्दल फंड मॅनेजर्स हे अनभिन्न असतात. त्यामुळे इकॉनॉमीत घडणारे बदल काय आहेत आणि मला पैसे कधी लागणार आहेत बाबा, ह्याबाबत हे पैसे मी कशासाठी गुंतवलेले आहेत ह्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच्याबाबतची चर्चा तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर करूनच आपण ठरवू शकता की भारताच्या कुठल्या विकासाच्या मुद्द्याशी आपण आपल्या आयुष्याचं कुठलं आपलं स्वप्न जोडायचं, ज्याला किती काळ आहे आणि त्याच्यामध्ये किती मागे पुढे आपण करू शकतो. उदाहरणार्थ, ज्यांच्या मुलीचं लग्न अगदी 1-1.5 वर्षात आलेलं आहे किंवा कधीही होऊ शकतं अशा टप्प्यात आहे आणि त्यांनी म्युच्युअल फंडाच्या शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील तर हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी याच वेळेला म्युच्युअल फंडाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे गिल्ट म्हणजे सरकारी जे प्रकल्प चालू असतात अशा प्रकल्पांमध्ये जे कर्जरोखे काढले जातात, जे FD सारख्या गुंतवणुका असतात, सरकारी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट होत असते. म्हणजे समृद्धी महामार्ग आहे किंवा आता खूप मोठ्या प्रमाणात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होतोय किंवा UP सरकारचं चे काही बॉन्ड्स निर्माण येत आहेत मार्केटमध्ये, गुजरात सरकारचे येत आहेत गिफ्ट सिटी बांधण्यासाठी किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट. सो ही कुठल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, काय करायची ह्याचे देखील पूर्ण अनालिसिस करून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे आणि 6-6.5% स्थिर परतावा देणारे देखील म्युच्युअल फंड असतात, ज्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं.
सो ह्यात असलेल्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स देखील महत्वाच्या असतात. त्यामुळे लोकांचा एक गैरसमज असा आहे की म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार. तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंड हे शेअर बाजारात गुंतवणुका करण्याचं एक माध्यम आहे. म्युच्युअल फंड हे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे गोल्ड फंड देखील असतात. रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे देखील अनेक म्युच्युअल फंड्स असतात, ज्याला रिट्स असं म्हटलं जातं. आणि तसंच शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करणारे देखील म्युच्युअल फंड असतात. असे गुंतवणुकीचे म्युच्युअल फंडाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचे जवळजवळ 12 ते 15 प्रकारचे वेगवेगळे फंड आहेत. आणि अशा 45 म्युच्युअल फंड कंपन्या भारतामध्ये या क्षणाला रजिस्टर्ड आहेत. सो भारतात या क्षणाला सगळ्यात जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट का होते, तर ह्याचं उत्तर शोधताना आपल्याला लक्षात येईल की भारताची इकॉनॉमीची साईज बघा. आज साधारणपणे 3 ट्रिलियनच्या वर आपली भारताची इकॉनॉमी गेली आहे. आणि या क्षणाला चीनची इकॉनॉमी ही 16 ट्रिलियन आहे आणि अमेरिकेची इकॉनॉमी ही 22 ट्रिलियन आहे. सो काही पट अजून मोठं व्हावं लागेल आपल्याला. त्यावेळेला कुठे आपण चीनच्या इकॉनॉमीच्या जवळ होऊ आणि त्याहून जास्त पट मोठं व्हावं लागेल अमेरिकेच्या इकॉनॉमीला मॅच करण्यासाठी. म्हणजे जर आपण म्हणत असू विकसित भारत, सो विकसित भारत होण्यासाठी आपल्याकडे केवढी मोठी गॅप उपलब्ध आहे. आणि त्यामुळेच ही खूप मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांसाठी अपॉर्च्युनिटी दिसते की ज्या प्रकारे भारतातल्या लोकांच्या हातात उत्पन्न वाढत चाललेलं आहे, लोकांचं खर्च करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तुम्ही अगदी बघा किती मोठ्या प्रमाणात शॉपिंग हे आपल्याकडे होत चाललेलं आहे. क्रेडिट कार्डवरनं आयफोन्स घेणं किंवा बाईक घेणं, गाडी. आपल्या ओळखीमध्ये गेल्या 5 ते 7 वर्षात कितीतरी प्रकारच्या गाड्या लोकांनी, आपल्या नातलगांनी, मित्रपरिवारांनी, आपल्यातल्या अनेकांनी घेतलेल्या आहेत. आणि जर आपण विचार केला तर भारताचा जो निम्न मध्यम वर्ग आहे, ज्याला आज बरीच आर्थिक स्वप्न त्यांची बाकी आहेत, म्हणजे त्यांना देखील वाटतंय की माझ्या घरी एसी असावा, माझ्या घरी फ्रीज असावा, माझ्याकडे देखील 4 चाकी गाडी असावी, असं स्वप्न असलेली जनता ही आपल्याकडे कोट्यावधींनी उपलब्ध आहे या देशात. सो त्या तुलनेत अमेरिकेची इकॉनॉमी ही आपल्या कैक पटीने मोठी जरी असली तरी भारताच्या अगदी 20% लोकसंख्येहूनही कमी लोकसंख्या अमेरिकेमध्ये आहे. पण इकॉनॉमीमध्ये त्यांच्या आम्हाला फ्रीज घ्यायचा बाकी आहे अशी जनता अमेरिकेमध्ये कमी आहे. त्याहूनही कमी ती जनता चीनमध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात ही आज भारतामध्ये. सो त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अशा चैनीच्या गोष्टी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, डिशवॉशर, मग 4 चाकी, बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाणं, ऑनलाईन डिलिव्हरीज, वेगवेगळे एंटरटेनमेंटचे चॅनल्स पाहणं, हे खर्च 10 वर्षापूर्वी आपल्याकडे नव्हते किंवा खूप कमी प्रमाणात होते, ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत. आणि जर ह्याचं फोरकास्टिंग आपण काही पुढच्या काळाचं केलं तर हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात खर्च वाढत जाणार आहेत. आणि जर समजा तुम्ही लक्षात घ्या 2 ट्रिलियननी जरी इकॉनॉमी या सगळ्या ह्याच्यात वाढत असेल, आपण ऐकत असतो 5 ट्रिलियनची इकॉनॉमी होणार, भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार, पण तुम्ही लक्षात घ्या 22 ट्रिलियनची अमेरिका 2 ट्रिलियन वाढून 24 होत असेल तर ही साधारण 10%पेक्षाही कमी वाढ आहे. 16 ट्रिलियनचा चीन 18 ट्रिलियन होणार असेल तर ही साधारण 16-16.5% होणारी वाढ आहे. पण 3 ट्रिलियनचा भारत जर 5 ट्रिलियन होणार असेल तर मित्रांनो ही 66% वाढ आहे. सो जर मी एक ग्लोबल इन्व्हेस्टर असेल तर माझ्यासमोर 3 ऑप्शन आहेत. अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली तर मला 9-10% रिटर्न्स मिळतील, चीनमध्ये गुंतवणूक केली तर मला 16-16.5% रिटर्न्स मिळतील, पण भारतात गुंतवणूक केली तर मला
66% रिटर्न्स मिळवण्याची शक्यता आहे. मी तिन्ही ठिकाणी गुंतवणुका करीन, पण थोडासा उजवा हात हा मी भारताला देईन, कारण का तर इथे खूप जास्त प्रमाणात माझ्या उत्पन्नाला, माझ्या गुंतवणुकीला मोठं करण्याची क्षमता आहे. आणि तीच गोष्ट परदेशातले सगळे जे पेन्शन फंड्स आहेत, ज्याला आपण आज म्हणतो FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, सो या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा ओढा भारतात गुंतवणुकीचा प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे. कारण चीन+1 या पॉलिसीप्रमाणे आता येत्या काळामध्ये सगळं मॅन्युफॅक्चरिंग हब हे भारताकडे हळूहळू वळत चाललंय. भारतातनं मॅन्युफॅक्चर होणार असेल. भारतात खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर बनायचं बाकी आहे. एक विकसित देशाच्या तुलनेत विचार केला आपण तर आपल्याकडे असलेली एअरपोर्ट्स, हायवेज, ब्रिज, पोर्ट्स, ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणात सामानाची ये जा होते, जहाज येतात, असे पोर्ट्स, बंदरं, या सगळ्यांचं निर्माण, मेट्रोज, बुलेट ट्रेन, हे सगळं व्हायचंय आपल्याकडे. सो त्यामुळे या सगळ्यासाठी स्टील लागणार, सिमेंट लागणार, हेवी इंजिनिअरिंग लागणार. आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती भारत ज्या प्रमाणात खर्च करतं, म्हणजे आत्ता देखील आपण 11 लाख कोटीचं आपलं बजेटरी प्रोव्हिजन इन्फ्रास्ट्रक्चरवरती आहे. सो इतक्या मोठ्या प्रमाणात जर इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च होणार असेल तर लक्षात घ्या, या इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. बजेट त्याच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे आणि आपल्या डोळ्यासमोर हे सगळं घडतंय. म्हणूनच या प्रोग्रामचं देखील टायटल ठेवत असताना मी म्हणालो की साक्षीदार तर आपण सगळेच होतोय. बरेच जण आपल्यातले अटल सेतूवरती जाऊन आले, हा अशा प्रकारे ट्रान्स हार्बर लिंक रोड होतोय, हा आपल्याला देखील माहिती अनेक जणांना होतं. पण ज्यांनी कोणी गेल्या 4 ते 5 वर्षाच्या काळामध्ये, या गेल्या 5 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट्स त्यांच्या असतील, म्युच्युअल फंडाच्या इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असतील, तर त्यांना गेल्या 4-5 वर्षात 30% जास्त दर वर्षाला वाढ त्यांनी बघितली आहे. ते फक्त याचे साक्षीदार नाही झालेत, तर ते भागीदार देखील झालेत. आणि आज आपण बघाल तर भारतात अजून खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर बनायचं बाकी. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर काय पुढची 40-50 वर्ष बनत राहणार नाहीये. पुढच्या 8 ते 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी भारताचं मोठं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सगळं बनून झालेलं असेल. त्यामुळे त्या काळात आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्तीत जास्त जर इन्व्हेस्टमेंट्स देशाच्या होणार आहेत, परकीय भागीदार जायका म्हणजे जपानीज कॉर्पोरेशन बँक जर गुंतवणुका करतेय, इतक्या मोठ्या प्रमाणात फॉरेन पार्टनर्स पैसे गुंतवत आहेत भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, तर हे दिसतंय. आणि ही 3 ट्रिलियनची इकॉनॉमी इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. भारत 1947 साठी स्वतंत्र झाल्यापासून 50 वर्ष लागली आपल्याला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी व्हायला. पण 50 ते 75 ही आपण प्रवास, हा 25 वर्षाचा आपला प्रवास सातच आपण 2 ट्रिलियन इकॉनॉमी पार केली. सो आणि आणखीन गमतीदार मुद्दा म्हणजे या पुढच्या अगदी 5 वर्षामध्येच ही 70 ते 75 या अगदी 5 वर्षातच भारताने 3 ट्रिलियन इकॉनॉमीचा टप्पा वाटला. म्हणजे पहिल्या 50 वर्षामध्ये 1 ट्रिलियन, 50 ते 70 अशा 20 वर्षामध्ये 2 ट्रिलियन आपण झालो. आणि 70 ते 75 अशा फक्त 5 वर्षात आपण 3 ट्रिलियन झालं. आणि अगदी पुढच्या 2 वर्षामध्येच म्हणजे 2025 पर्यंतच आपण 4 ट्रिलियन झालेले असणार आहोत. म्हणजे विचार करा, 2 ते 2.5 वर्षामध्येच, 2-3 वर्षामध्येच आपण 4थं ट्रिलियन देखील पार केलेलं असेल. आणि त्याच्यानंतर अगदी 2 वर्षात म्हणजे 27-28 सालापर्यंतच आपण 5 ट्रिलियनची इकॉनॉमी झालेली असणार आहोत. सो जागतिक गुंतवणूकदारांना दिसते की 27-28 सालापर्यंत 3 ट्रिलियनची इकॉनॉमी 6 ट्रिलियन म्हणजे 66% वाढ ही मला पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये जर मिळणार असेल तर भारतामध्ये गुंतवणुका का नाही करायला हव्या. आणि खूप भारतामधल्या ज्या चांगल्या मोठ्या प्रमाणात रोबस्ट वाढ होऊ शकणाऱ्या इकॉनॉमी मधल्या कंपन्या आहेत, चांगल्या बँका आहेत, स्टील कंपन्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आहेत, कन्झम्पशन कंपन्या आहेत,
या सगळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुका होणार आहेत आणि त्यामुळे म्युच्युअल फंडा थ्रू जर आपण या पर्यायाचा विचार करणार असू तर 6 प्रमुख फायदे आपल्याला मिळत असतात. या 6 प्रमुख फायद्यांवरती आपण लक्ष देऊया. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना लिक्विडिटी राहते. एखाद्याने फ्लॅट घेऊन ठेवलेला आहे आणि तो फ्लॅट भले असेल 1.5 कोटीचा, पण आज 50 लाखाची गरज असेल तर आपण असं नाही ना म्हणू शकत की मी फक्त हॉल विकतो. त्यांना पूर्णच्या पूर्ण फ्लॅट विकावा लागेल. बरं, तो फ्लॅट विकण्या जाण्यासाठी काही महिने किंवा काही वर्ष देखील जाऊ शकतात. सो हातात सहज पैसे मिळू शकत नाहीत. इथे ट्रान्झॅक्शन झाल्या 2 दिवसात आपल्याला हातात पैसे लगेच मिळू शकतात. इतक्या प्रमाणाची लिक्विडिटी ही आपल्याला म्युच्युअल फंडात मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वेगवेगळे पर्याय आपल्याला मिळतात. ज्या गुंतवणुका अगदी काळारात्रीची गरज म्हणून ठेवायच्या आहेत त्यासाठीचा पर्याय, ज्याच्यावरती कुठलंही लॉकिंग पिरियड नाही, अशा प्रकारचे पर्याय देखील उपलब्ध असतात. ज्याच्यावरती आपल्याला दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका करायच्या त्याच्यावरती साधारण 1 वर्षापर्यंतचं लॉकिंग पिरियड घेता येतं. रिटायरमेंट फंड्स जे काही असतात त्याच्यावरती 5 वर्षापर्यंतचं लॉकिंग पिरियड पण आपल्याला घेता येतं. सो लॉकिंग पिरियड देखील आपल्यावरती बंधन म्हणून न ठेवता किंवा आपल्याकडचं असलेलं एक ऍडिशनल टूल म्हणून वापरण्याचा म्युच्युअल फंडाचा हा प्रकार असतो की ज्या आपल्याला गुंतवणुका कधी लागू शकतात त्यावरती कुठलंही लॉकिंग पिरियड नसलेले देखील पर्याय आहेत आणि रिटायरमेंट फंड सारखे जे पर्याय आहेत जी आपल्याला गुंतवणुका आपल्याला किमान पुढची काही वर्ष डिस्टर्ब होऊ नये, रिटायरमेंट नंतरच मला वापरायला यावे, तर त्याच्यावरती वयाची 60 जोपर्यंत आपण अटेंड करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आपल्याला लॉकिंग देखील देता येतं किंवा 5 वर्षाचं लॉकिंग देता येतं किंवा 5 वर्ष किंवा ज्यांची 60 2-3 वर्षातच येणार आहे तर त्यांना ते लॉकिंग 2-3 वर्षाचंच करून देखील घेता येतं की मी 60 नंतर वापरीन किंवा मी किमान 5 वर्ष तरी ह्याला लॉकिंग देईन. अशा प्रकारची सोयी सुविधा देता येतात. टॅक्स बेनिफिटचा सगळ्यात महत्वाचं कुशाग्रपणे क्रिएटिव्हली आपण यामध्ये फायदा करून घेऊ शकत असतो. कारण का तर इक्विटी लॉंग टर्म कॅपिटल गेन हा 1 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे आणि 1 लाखाच्या वरती फ्लॅट 10%. जरी आपण 30% टॅक्स स्लॅब मध्ये असलो तरी फ्लॅट 10% टॅक्स फक्त आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन वरती लागत असतो. म्हणजे एखाद्याने समजा 5 लाखाची गुंतवणूक केली आणि त्याच्यावरती एक 14 ते 15% रिटर्न प्रमाणे 5 वर्षातच या 5 लाखाचे 10 लाख झालेले आहेत आणि 5 वर्षानंतर जर त्याला 4 लाख रुपये त्याच्यातले काढून घ्यायचे असतील तर लक्षात घ्या, जर 4 लाख त्यांनी काढून घेतले इन दॅट केस प्रॉफिट फक्त 2 लाखाचाच बुक केला जातोय. कारण का तर 5 लाखाचे 10 लाख म्हणजे 100% प्रॉफिट आहे. सो 4 लाख रुपये ज्याला काढून घेतले जात आहेत तर त्याच्यामध्ये मानलं काय जातं 50% तर कॅपिटलच आहे. 2 लाख रुपये हे त्यांनीच गुंतवलेले आहेत त्यातले आणि 2 लाख रुपये हे प्रॉफिटचे काढून घेतलेले आहेत आणि 1 लाखाचं तर टॅक्स एक्झम्पशन मिळतं. सो वरती राहिला फक्त 1 लाख. त्या 1 लाखावरती तुम्ही 30%च्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी असलात तरी फक्त 10% टॅक्स तुम्हाला त्यावरती भरावा लागतो. जर तुम्ही 5 लाखाचे 10 लाख झाले आणि काही वर्षानंतर तुम्ही त्यातले 4 लाख काढून घेतलेत तर. आता दुसरी गंमत म्हणजे जर तुम्ही ह्याच्यातनं 1 रुपया पण नाही काढून घेतलात तर तुम्हाला कुठलाच टॅक्स भरायचा नाहीये. इन दॅट केस ऑफ FD आपल्याला 6-7% जरी मिळत असले त्याच्यातला 1%ही 1 रुपयाही जरी तुम्ही वापरत नसलात तरी दरवर्षी हे केलेलं FD आपल्याला एक टॅक्सचं बिल घेऊन येत असतं. सो यामुळे या टॅक्सच्या बिलला पोटी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात पैसे जात असतात आणि अनेकांच्या मी पाहिलेलं आहे 50 लाख 1 कोटी 2 कोटी अशा मोठ्या मोठ्या रकमांच्या ज्या वेळेला आपण FDs करून ठेवलेल्या असतात आणि त्यातले पैसे काही प्रॅक्टिकली आपण वापरत नसू तर कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्यासाठी टॅक्स लायबिलिटी आपण दर वर्षाला निर्माण करत असतो आणि त्याच्यात 30% टॅक्स दर वर्षाला जात असेल. हीच गोष्ट आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स केली
आणि जर ते पैसे सेफ्टी म्हणून तसेच ठेवून दिले आणि 6-6.5% जरी कंपाऊंडिंग त्यात होत असेल, जसं आपल्याला एफडी वरती 6.5-7% मिळत आहेत, तसेच इथे पण 6.5-7% मिळत राहिले तरी देखील आपण पैसे काढून जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कुठलाही टॅक्स आपल्याला लागत नाही. हा एक क्रिएटिव्हली वापर करून घेण्याचा टॅक्स बेनिफिट आपल्याला फार महत्वाचं टूल आहे. तसंच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त प्रमाणात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला शेअर मार्केट संलग्न म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट्समधनं मिळू शकतं. कंपाऊंडिंग रिटर्न्स मिळतात, म्हणजे चक्रवाढ व्याज हे जगातलं सगळ्यात महत्वाचं टूल आहे असं अगदी आईन्स्टाईन पासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर या चक्रवाढ व्याजाचा वेग हा आपल्याला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्सवरती मिळवता येतो. त्याच्याने आपल्याला पैसे काढून घ्या आणि परत इन्व्हेस्टमेंट करा अशी गरज नसते. म्हणजे जे मी पहिलं उदाहरण दिलं की 5 लाखाचे माझे 10 लाख रुपये जे झालेले आहेत, आता ह्या 10 लाखावरती ज्या वेळेला मला 20%चा रिटर्न मिळणार असेल तर तो माझ्या गुंतवलेल्या 5 लाखावरती 20% रिटर्न्स नसतो, तर माझ्या 10 लाखाच्या या क्षणाला झालेल्या इन्व्हेस्टमेंटवरती 20% रिटर्न असतो. सो त्यामुळे अशा प्रकारे निर्माण झालेल्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटला देखील पुढे जाऊन त्यावरती देखील मला ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स मिळतात त्यावेळेला हा चक्रवाढ व्याजाचा वेग मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला वाटतंय मला 5,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत, मला दर महिन्याला 2-5 हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, मला एकत्र 50,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत, मला 50 लाख इन्व्हेस्ट करायचे आहेत, किंवा मला त्याच्यातनं 2 लाख 5 लाख 50 लाख काढून घ्यायचे आहेत. या सगळ्या फ्लेक्झिबिलिटीज आपल्याला मिळतात. आपल्यावरती कुठलीच बंधनं नसतात. आपल्याला मिळू शकतात कपडे रेडीमेड मार्केटमध्ये, त्या कपड्यांमध्ये आपल्याला फिट व्हावं लागतं असे कपडे आपल्याला शोधावे लागतात, आणि दुसरे टेलर मेड कपडे आपल्या मापाप्रमाणे आपल्याला कपडे शिवून घेता येतात. म्युच्युअल फंड्स हे आपल्याला आपल्या मापाप्रमाणे आपल्या आर्थिक गरजेप्रमाणे आपल्याला हवे तसे प्लॅन्स बनवण्याचं माध्यम आहे, आणि तिथे आर्थिक सल्लागाराचा रोल हा अतिशय महत्वाचा ठरतो. कारण का तर आपल्याला हे पैसे कधी लागणार आहेत, आपल्याला रिटायरमेंटसाठी जमवायचे का मुलाच्या शिक्षणासाठी, या प्रत्येक वेगवेगळ्या गरजांसाठी आपण वेगवेगळ्या SIPs केल्या किंवा वेगवेगळी बास्केट्स ठेवून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर ही खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट होत जाते. कारण का आपल्याला त्या बास्केटमध्येच दिसते की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी जर मी 35 लाख ठेवलेले आहेत तर मी या 35 लाखालाच हात लावणार. त्या पलीकडचे ठेवलेले 50-70 लाख रुपये हे माझ्या रिटायरमेंट फंडाचे आहेत. सो त्यावेळेला मी रिटायरमेंट फंडामधनं पैसे काढले नाही पाहिजेत, मी 35 लाखाचंच बजेट माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला एक बंधन देखील आपण स्वतःवरती घालून देतो, आपल्याला समोर दिसतं. अदरवाईज आपण एकत्र विचार करत असतो माझ्याकडे 1.25 कोटी रुपये आहेत, तर आपल्याला वाटतं वा माझ्याकडे 1.25 कोटी आहेत, ठीक आहे मुलाला शिक्षणासाठी आपण 50-60 लाख रुपये पण खर्च करून टाकू. पण त्यामुळे होतं काय असतं की आपली रिटायरमेंट नंतर सफर होणार असते. सो अशा प्रकारे ऑर्गनाइज्ड वेनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट्सकडे पाहता येतं. तर SIP इज व्हेरी इंटरेस्टिंग टूल ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जे RD करणारी मंडळी होती तर हेच अत्याधुनिक प्रकार आहे. म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला आपण दर महिन्याला करतो, म्युच्युअल फंडामध्ये ज्या वेळेला आपण RD करतो त्याला SIP म्हणतात. मंथली SIP जर 15,000 रुपयाची आपण केली आणि 15 वर्ष ही SIP जर चालू राहिली आणि आपल्या योग्य आर्थिक सल्लागारांनी आपल्याला वेळोवेळी त्यामध्ये होत असलेले बदल, इकॉनॉमीची बदलत असलेल्या अवस्थेप्रमाणे काही फंड्स त्याच्यातले चेंज करायचे, काय करायचं अशी निगराणी करून 15% रिटर्न्स मिळवून दिले तर बघा या 15 वर्षात आपण 27 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो, पण त्याच्यातनं 1 कोटी रुपये आपल्याला जमवता येऊ शकतात. सो आपल्या प्रत्येक इच्छेसाठी आपण SIP करू शकतो. की कोणाला डाऊन पेमेंट घराचं करायचंय म्हणून कोणी पैसे जमवायला उत्सुक आहे 15-20 लाख रुपये,
सो त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला SIP थ्रू करता येत असतील. कोणाच्या रिटायरमेंटसाठी पैसे ठेवायचे त्याच्यासाठी ठेवता येतील. कोणाला वाटतंय की माझ्या मुलासाठी किंवा नातवासाठीच मला हे पैसे द्यायचे आहेत, माझा नातू 18-20 वर्षाचा होईल त्यावेळेला त्यांनी आजीची आजोबांची आठवण काढली पाहिजे, म्हणून माझ्या पेन्शनमधनं दर महिना 2,000-5,000 हे माझ्या नातवासाठी जाऊ दे आणि मोठा कॉर्पस त्याच्यासाठी त्यावेळेला क्रिएट झालेला असू दे, तर त्यासाठी देखील करता येईल. किंवा स्वतःच्या रिटायरमेंटसाठी आज जे 30 वर्षाचे जरी आहेत त्यांनी 1,000 रुपये जरी दर महिना गुंतवणूक केली SIP मध्ये आणि जर 35 वर्षे गुंतवणूक करत गेले तरी 65व्या वर्षी 30 ते 65 या कालावधीमध्ये त्यांचे फक्त 4,20,000 इन्व्हेस्टमेंट होणार आहे. पण या कंपाऊंडिंगचं मॅजिक इतकं महत्वाचं आहे की त्यामुळे त्याच गुंतवणुकीचे 1,10,00,000 रुपये झालेले असतील. सो मोठा कॉर्पस जमा करण्यासाठी आता त्यावेळेला काही 1,10,00,000 फार मोठी रक्कम असेल असं अजिबातच माझं म्हणणं नाही आहे, पण 1,000 रुपये सारख्या अगदी छोट्या रकमेतनं 1,00,00,000 रुपये सारखी 35 वर्षानंतर पुंजी जमा करता येणं हे एक मोठं टूल आहे. ज्यांच्या आर्थिक स्थैर्यतेप्रमाणे कोणी जर ते मोठ्या प्रमाणात वापरलं तर मोठा साइजेबल कॉर्पस आपल्याला त्यातनं नक्कीच जमा करता येऊ शकतो. सो म्हणून आम्ही SIP बाबत अनेक वेळेला गमतीने म्हणतो की सगळ्या इच्छांची पूर्ती SIP आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला आम्ही सगळ्या इच्छांची पूर्ती असं देखील बऱ्याच वेळेला म्हणतो. सो तसंच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन हे SIPच्या उलटी गोष्ट असते. म्हणजे दर महिन्याला ज्यांना पैसे हवे आहेत पेन्शन सारखे तर त्यांच्यासाठी SWP ही योजना फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता एक समोर तुमचा जो एक टेबल दिसतंय हे मी आमच्याच एका क्लायंटसाठी बनवलेलं होतं की ज्यामध्ये त्यांनी 50 लाख इन्व्हेस्टमेंट केलेल्या त्यांच्या रिटायरमेंट कॉर्पसमधनं आणि त्यांना दर महिन्याला त्यातनं एक ठराविक रक्कम हवी होती. सो सुरुवातीला त्यांनी दर महिन्याला 25,000 रुपयाप्रमाणे 12 महिने घेतल्यावरती 3 लाख रुपये हे त्यातनं विड्रॉ झाले. अशा प्रकारे पुढची 3 वर्ष 25,000 रुपये दर महिन्याला ते घेत राहिले आणि त्याच्यावरती 15% रिटर्न्स मिळत राहिल्यामुळे देखील 50 लाखाची रक्कम त्यांची 65 लाख झाली. म्हणजे लक्षात घ्या 0.5% ते दर महिन्याला काढत पण होते. 50 लाखाच्या गुंतवणुकीतून 25,000 रुपये दर महिन्याला त्यांना मिळतही होते आणि 3 वर्षानंतर त्यांचे 65 लाख रुपये देखील झालेले. मग 65 लाख रुपये झाल्यावरती आम्ही विचार केला की महागाईप्रमाणे त्यांना अजून जास्त पैसेची आवश्यकता होती, म्हणून दर महिना 50,000 रुपये त्यांना सुरू केले गेले आणि 50,000 रुपये सुरू करून दर वर्षाला 6 लाख त्याच्यातनं जायला लागले. तुम्ही बघू शकता 8व्या वर्षापर्यंत 6 लाख रुपये दर महिन्याला दर वर्षाला काढून घेऊन देखील त्याच्यामध्ये 91 लाख जमले होते. त्यामुळे त्यावेळेला मग त्याच 50,000ची गणित जर आपण 80,000 देखील दर महिन्याला काढायला लागलो तरी 2 वर्षानंतर या 50 लाखाची अमाऊंट ही 10व्या वर्षी 1,00,00,000 रुपये झालेली आहे आणि दर महिन्याला खर्चायला देखील त्यांना 80,000 रुपये मिळत आहेत. अशा प्रकारची रचना ही SWP मधून करता येते. अनेक पेन्शन प्लॅन आणि ॲन्युटी प्लॅन वगैरे आपल्याला समोर दिसतात, पण त्यातनं ही गोष्ट महागाईप्रमाणे पैसे वाढते राहणं ही गोष्ट शक्य होत नसते आणि ही गोष्ट आपल्याला शक्य ही म्युच्युअल फंडाच्या SWPs मधनं करता येत असते. SWP या टूलचा वापर करून करता येऊ शकत असते. कारण का तर इकॉनॉमीची जशी साईज वाढते, ज्या कंपन्यांचं उत्पन्न आजच्या 3 ट्रिलियनच्या इकॉनॉमीमध्ये जेवढं आहे, जर भारताची इकॉनॉमी उद्या 8-10 ट्रिलियन झालेली असेल तर त्यांचं उत्पन्न देखील 2-3 पटींनी वाढलेलं असेल. साहजिकच आपल्या गुंतवणुका देखील 2-3 पटींनी मोठ्या झालेल्या असतील आणि यावेळेला फक्त गुंतवणुका मोठ्या मोठ्या होत कागदावरती आकडे बघत राहण्यापेक्षा दर महिन्याला त्याच्यातनं वापरायला पैसे देखील घेणं आणि महागाईप्रमाणे आपले पैसे वाढते देखील राहणं, त्या दोन्ही गोष्टी साध्य करता येण्याचं टूल हे
म्युच्युअल फंडातल्या SWP आहेत. सो हे सगळं शक्य कधी आहे तर लक्षात घ्या, आपल्या चंचल लक्ष्मीवरती आपण जितकं सरस्वतीचं नियंत्रण देऊ तितकं महत्त्वाचं आहे. आपल्याला द्यूताचा महाभारतातला खेळ हा सगळ्यांना माहिती आहे. दुर्योधन देखील या खेळामध्ये होता आणि युधिष्ठिर, ज्याला पुरुषश्रेष्ठ म्हटलं जातं, असे युधिष्ठिर देखील या खेळात होते. पण युधिष्ठिर हे स्वतःच खेळत होते, पण दुर्योधन हा शकुनी मामांच्या वतीने खेळत होता. शकुनी मामांच्या सल्ल्याने खेळल्यामुळे झालं असं की दुर्योधन हा या खेळामध्ये जिंकला आणि युधिष्ठिरांना सगळंच या खेळात हरवावं लागलं. असे आपल्या क्षेत्राकडे देखील अनेक पुरुष श्रेष्ठ आहेत, जे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आपापल्या क्षेत्रातले अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे हुशार पुरुष श्रेष्ठ असे अनेक कर्तृत्ववान लोक आपल्या देखील समाजात असतात. मात्र आर्थिक गणितात ते तितकेसे योग्य नसतात आणि आर्थिक सल्लागार सोबत न घेता ज्या वेळेला द्यूताचा डाव मांडला जातो त्यावेळेला मग त्यांचा युधिष्ठिर होत असतो. हे न होऊ देण्यासाठी आपल्यासोबत आर्थिक सल्लागार असणं फार गरजेचं आहे. महाभारतातलंच अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर पुढे ज्या वेळेला महाभारताचं युद्ध होणार असं ठरलं, त्याला दुर्योधन अर्जुनाकडे गेला आणि अर्जुनाने दुर्योधन श्रीकृष्णाकडे गेला आणि त्यांना विचारलं की श्रीकृष्ण महाराज म्हणाले की काय तुला काय हवं, माझ्याकडेची नारायणी सेना हवी 10,000ची की तुला मी स्वतः हवा. दुर्योधनाने विचार केला, तुम्ही मला घेण्यापेक्षा मी एवढी मोठी सेना घेईन. पण अर्जुनाने मात्र विचार केला की मला भगवान श्रीकृष्ण आपलं मार्गदर्शन हवंय आणि युद्धात नारायणी सेना असून देखील दुर्योधनाला ती कामाची ठरली नाही. त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कॅपिटल किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपल्यासोबत आर्थिक सल्लागार कोण आहे, आपल्यासोबत कुशाग्र बुद्धिमत्तेचा, अर्थव्यवस्थेची आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या भावनिक गोष्टींची जाणीव असलेला सेन्सिटिव्ह आर्थिक नियोजनकार आपल्यासोबत असणं ही आपल्या येत्या काळातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला आणि या आर्थिक सल्लागारासाठी देखील जे काही मी तुम्हाला सांगितलं, सेबीने एक्सपेन्स रेशो दिलेला आहे 1.5-2%. या 2% एक्सपेन्स रेशोमधूनच अर्धा ते पाऊण टक्का हा आर्थिक सल्लागाराला मिळत असतो. तुम्हाला वेगळा देण्याची असंच काही आवश्यकता यात नसते. अशी देखील व्यवस्था आपल्या देशात उपलब्ध आहे. त्यामुळे सुरुवातीला गुंतवणुका करून, म्हणजे समजा एखाद्यानी छोट्या गुंतवणुका 2-5 लाखाच्या करून सुरुवात जरी केली तरी त्याच्यातला अर्धा पाऊण टक्का हा ॲडवायझरला, आपल्या आर्थिक सल्लागाराला मिळायला लागतो. आणि जर काही वर्ष त्यांनी खूप चांगल्या सेवा देत हीच गुंतवणूक वाढवत नेली गेली तर ही 5 लाखाची गुंतवणूक सुद्धा 8-10 लाखाची झालेली असते. अधिक विश्वास जिंकल्यामुळे 10-20 लाख 50 लाख अजून इन्व्हेस्टमेंट्स देखील आलेल्या असतात. सो तुमचं पोर्टफोलिओ साईज जशी मोठी होते त्याच्यातनं अर्धा पाऊण टक्का ह्या एक्सपेन्स रेशोमधनंच जाऊन तुम्हाला देखील जर 14-15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार असेल स्टेबली, आणि अर्थव्यवस्थेचं काय चाललेलं आहे, त्यातले काय डिसिजन्स घेतले गेले पाहिजे, या प्रकारची सगळी सेवा जर तुम्हाला मिळणार असेल तर हा अर्धा पाऊण टक्का तुमच्यातला खर्च होऊन जर तुम्हाला हे रिटर्न्स मिळत आहेत, म्हणजे ज्या क्षणाला ज्यांना आज 8-10% देखील रिटर्न्स मिळत नाही आहेत तर त्यांना 5-7% जास्त रिटर्न्स हे ॲडवायझरच्या सेवा घेऊन मिळत असतील आणि त्यातनं अर्धा पाऊण टक्का त्यांना देखील मिळत असेल तर ही अत्यंत छान व्यवस्था सेबीने आखून दिलेली आहे. सो या व्यवस्थेचा आपण लाभ घेऊ शकता. आणि या प्रकारे ज्यांना कोणाला आमच्या सेवा देखील हव्या असतील तर माझं ओशिवरा येथे ऑफिस आहे, तसंच अलिबाग मध्ये देखील आमचं कार्यालय आहे आणि माझी एक टीम पुण्यात देखील आहे. तर या सगळ्याचा आपण
विचार करू शकता आणि आमच्या सगळ्या सेवांचा देखील आपण प्रॅक्टिकली तुमच्या आर्थिक स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी म्हणून विचार करायला काही हरकत नाही.